इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती रेट्रो स्टाईल AI विंटेज फोटो एडिटिंगचा एक ट्रेंड सुरू झालेला आहे बघा। अगदीच 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला साधा फोटो एका क्लिकमध्ये 3D मॉडेलमध्ये कन्वर्ट करू शकतो। हाय हॅलो नमस्कार, पूजा मंडले व्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि आजचा हा व्हिडिओ कशासाठी हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। तर आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला चालणारा इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, ऑल सोशल मीडियावरती 3D AI चं मॉडेलचं फोटो फेमस व्हायला लागलेत। म्हणजे सगळेजण पोस्ट करायला लागलेत 3D AI चं मॉडेलचं फोटो। तर तशा पद्धतीचं 3D फोटो कसं बनवायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि चला मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी गुगल ओपन करायचं आणि गुगलवरती गुगल जेमिनी म्हणून टाईप करायचं। गुगल जेमिनीची जी पहिली वेबसाईट येईल ती क्लिक करून ओपन करून घ्यायची। हे आता पहिलं पेज येतंय बघा। त्या पेजवरती प्लस आयकॉन आहे ना, त्याच्यावरती क्लिक करून अपलोड फाईल मधून आपला एखादा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला एक प्रॉम्प्ट लिहायचा आहे, म्हणजे प्रॉम्प्ट टाईप करायचं। ते तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मला लिंक म्हणून टाईप करा, मी तुम्हाला लिंक देईन तिथे। आणि नंतर थोड्याच 1-2 मिनिटांमध्येच फोटो तयार होतोय बघा 3D मॉडेल मध्ये। हा फोटो तयार झाल्यानंतर साईडला डाउनलोडचा ऑप्शन आहे, तर फोटो डाउनलोड करून गॅलरी मध्ये येतोय। तर तुम्हाला 3D AI चं फोटो कसं बनवायचं हे समजलं का? जर समजलं असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा। आणि त्याचं प्रॉम्प्ट जर तुम्हाला सापडत नसेल तर ते प्रॉम्प्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते, तिथेही तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये प्रॉम्प्ट म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला तिथं प्रॉम्प्ट देईन। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये।